प्रिय भाई बहन, आज की रोटी की कर सदस्यों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 13 डिसेंबर 2024 शुक्रवार. जे वाट पाहतील त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल, कारण दुष्कृत्याचा नाश केला जाईल. परंतु जे प्रभूची वाट पाहत आहेत ते पृथ्वीचे वतन पावतील. स्तोत्र 36 अध्याय 9 वचन. तुम्हाला पृथ्वीचा वारसा म्हणून बोलावले आहे. पवित्र शास्त्र म्हणते, परंतु परात्पर देवाची संतांना राज्य मिळेल आणि ते राज्य सदैव, अगदी सदा, सर्वकाल आणि सदैव ताब्यात घेतील. डॅनियल 7 अध्याय 18 वचन. सौलानंतर दाविदाची राजा म्हणून अभिषेक झाला असला तरी त्यानंतर लगेच त्याला राज्य मिळाले नाही. राजा सौलने जंगलात आणि पर्वतामध्ये त्याचे पाठलाग केला. दाविदाला राज्य मिळण्यासाठी बराच काळ धीराने वाट बघावी लागली, परंतु प्रतीक्षा केलेली 3 वर्ष गेलेली नाहीत, कारण त्या काळात तो त्याची आत्मिक जीवनात दृढ झाला होता. पण त्याच्या आयुष्यात एक दिवस आला जेव्हा त्याला राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. सुरुवातीला यहूदावर आणि नंतर संपूर्ण इस्रायेलवर, आणि त्याने ज्या राष्ट्रांशी लढा दिला त्या सर्व राष्ट्रांवर त्याने विजय मिळवला. तो विजयी झाला नाही आणि त्याने त्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतला. डोंगरावरील प्रवचनात प्रभू येशूने म्हटले, धन्य नम्र, कारण ते पृथ्वीचे वारसा घेतील. मत्ती 5 अध्याय 5 वचन. नम्र कोण आहेत? नम्र ते आहेत जे काही न करता धीराने वाट पाहतात. आपल्या राष्ट्रपिता गांधीजींना एकदा विचारण्यात आले होते, आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुम्ही अहिंसा आणि निष्क्रिय राजकीय प्रतिकाराचा वापर करा. रक्त सांडल्याशिवाय आणि लढाया न करता स्वातंत्र्य मिळू शकत असं तुम्हाला खरंच वाटत का? त्यांनी ताबडतोब मत्ती 5 अध्याय 5 कडे लक्ष वेधले आणि उद्धृत केले. शास्त्र सांगते, धन्य नम्र, कारण ते पृथ्वीचे वारसदार असतील. म्हणून मी भारताच्या स्वातंत्र्यासाठी नम्रतेचा वापर करीन. स्वतःला देवाच्या प्रेमात ठेवा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ध्येयाचे शोध आनंदकाल्या जीवनासाठी करा. यहूदा 1 अध्याय 21 वचन. जे त्यांची चरणी वाट पाहत आहेत त्यांच्यावर तो नक्कीच दया करील. परमेश्वर दयाळू आहे, क्रोध करण्यास मंद आहे आणि दयेने भरलेला आहे. तो नेहमी आपल्याशी झगडणार नाही आणि तो आपला राग कायम ठेवणार नाही. स्तोत्र 103 अध्याय 8 आणि 9 वचन. देवाची मुलांनो, परमेश्वराची वाट बघा, रागावू नका, काही करू नका, चिडून जाऊ नका, तर सर्व बार परमेश्वराची चरणी ठेवा आणि संयमाने वाट बघा आणि तुम्हाला नक्कीच पृथ्वीचा वारसा मिळेल. पुढील चिंतनासाठी श्लोक. मग राज्य आणि वर्चस्व आणि संपूर्ण स्वर्गकालीन राज्याशी मनात लोकांना बराबर देवाची संतांना दिली जाईल. त्यांचे राज्य सर्वकालिक राज्य आहे आणि सर्व वर्चस्व सेवा करतील आणि त्यांची आज्ञा पाला. डॅनियल 7 अध्याय 27 वचन. दिवसासाठी बायबल वाचन. सकाळी होशे 12 अध्याय 14 अध्याय. संध्याकाळी प्रकटीकरण 4 अध्याय. धन्यवाद.